नमस्कार मंडळी. आपला तिरंगा हा फक्त 3 रंगाचा कापड नाही, तर तो आपल्या देशाच्या एकतेचा, बलिदानाचा आणि अभिमानाचा जिवंत पुरावा आहे. भारताच्या अधिकृत खादी तिरंग्याचे एक महत्त्वाचं उत्पादन केंद्र महाराष्ट्रातील नांदेड येथे आहे. चला पाहूया तिथे तिरंग्याचा प्रवास कसा होतो. तिरंग्यासाठी लागणारा खादीचं कापड अहमदाबाद येथील BMC मिलमधून येतं. येथे केशरी, पांढरा आणि हिरवा अशा 3ही रंगाची विणणी आणि रंगकाम केलं जातं. हे रंग नैसर्गिक, टिकाऊ आणि सुरक्षित असतात. प्रत्येक कापडाची BIS च्या नियमानुसार काटेकोर तपासणी केली जाते. नांदेडला आलेल्या पांढऱ्या पट्टीच्या मध्यभागी निळ्या रंगातील 24 आरी असलेला अशोक चक्र स्क्रीन पेंटिंग पद्धतीने छापलं जातं. प्रत्येक रेषा अचूक आणि स्पष्ट असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. जर थोडाही दोष आढळला तर तो ध्वज नाकारला जातो. 3ही रंगाच्या पट्ट्या योग्य मापात कापून नीट शिवल्या जातात. ध्वज फडकवण्यासाठी लागणारी मजबूत दोरी मुंबईतून आणली जाते. ही दोरी पाऊस, वारा आणि उन्हातही टिकून राहते. ध्वजाच्या काठाला अतिरिक्त कापड आणि मजबूत शिवण दिली जाते, ज्यामुळे ती दीर्घकाळ टिकते. तयार झालेला प्रत्येक तिरंगा BIS च्या कठोर तपासणीतून जातो. रंगाची गडदपणा, आकार, प्रमाण आणि अशोक चक्राची अचूकता हे सर्व गोष्टी बारकाईने तपासल्या जातात. फक्त चाचणीत उत्तीर्ण झालेला ध्वज पॅक करून देशभर पाठवला जातो. नांदेडमध्ये तयार होणारी तिरंगे देशातील 16 राज्यांमधील शासकीय इमारतीवर, लाल किल्ल्यावर आणि विविध राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये फडकतात. येथे 4x6 फूट पासून ते 14x21 फूट एवढ्या मोठ्या आकाराचे ध्वज तयार होतात. नांदेडचा हा तिरंगा म्हणजे अहमदाबादचं उत्कृष्ट कापड, मुंबईची मजबूत दोरी आणि नांदेडच्या कारागिराची मेहनत याचं एकत्रित प्रतीक आहे. जेव्हा तुम्ही तिरंग्याला सलामी द्याल तेव्हा लक्षात ठेवा, त्यात हजारो हाताची मेहनत, देशभक्तीचा भाव आणि आपल्या भारताचा अभिमान सामावलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.